ही आहे कृष्णा नदी. पूर्ण गोल आहे असं हे मंदिर पूर्ण. तर सेकंड अँड पहिला आणि दुसरा दिवस संपला. थर्ड ब्लॉक स्टार्ट्स. तुम्हाला माहिती दरवेळेसारखं उशीर करतो आम्ही दोघं. तर इकडे काही नाही काही झालं तरी आम्ही शिव्या खातो. दरवेळी शिवाय खातो. आम्हाला रस्ता पण नाही माहिती, आम्ही चाललोय फक्त गोल गोल फिरतोय. आणि एवढं शिव्या खाणार आहे ना आम्ही पुढे जाऊन, मजबूत शिव्या खाणार आहे. आम्हाला तेवढीच काम आहे सगळ्यांच्या शेवटला आम्ही दोघंच आहे फक्त. हां सगळं शेवटला म्हणजे रेडी व्हायला आम्हाला जास्त वेळ नाही लागला. मंदिर इकडेच आहे ना. बघा आता बोला. चुकलो पहिलं चुकलो. लेट झालं आता शिव्या खातोय आम्ही. ऐशा गावात. सो बघा जरा स्टे ट्यून्ड. आमची वाट लागणार आहे आणि तुम्हाला माहितीच आहे गाडी हे गाडी चालली आहे मस्तपैकी. तुम्हाला सांगतो मी, तुम्हाला माहितीच आहे मी पुन्हा येईन माझं यूट्यूब चॅनल. सो डू सबस्क्राईब, लाईक, कमेंट अँड शेअर एवढं करत राहा. आणि प्लीज बालाजी ट्रॅव्हल्सच्या पिकनिकचा सेकंड पार्ट बघा आणि एन्जॉय करा. मला माहिती तुम्ही एन्जॉय करताय. सो बघत राहा. थँक्यू. आम्ही आलोय नरसोबाच्या वाडीला. लिटरली खूप गर्दी आहे. काय बाबा माणसं कुठं पण उलट्या करायला लागलेत. रस्त्यावरती माणसं उलट्या करतात. एवढी घाण परिस्थिती आहे. थंडीमुळे माणसाला काय काय करायला लागतं काय सांगू शकत आहे. त्रास होतोय. त्रास नुसता त्रास. आम्हाला जास्त त्रास होतोय. खूप त्रास होतो आम्हाला. गर्दी नुसती गर्दी. आता भाविक भक्तांचे हार्दिक स्वागत. तिकडं आतमध्ये जायचं आणि अजून आमचं कोण दिसत नाही. नाही दिसला. एक आधी दिसला. कशामुळे दिसला माहिती तुम्हाला का? तो बँड दिसला. बँड आयडी दिसला आमचा. आणि आयडी मग आम्हाला कळते की हवं आम्ही पोहोचले बरोबर आले. आता आम्ही तरी पण शिवाय खाणार नाही. आम्ही एवढं सांगू शकतो. हे बघा इकडे मिठाईंची दुकानं आहेत. खूप मस्त आहे. खूप मस्त आहे. सुंदर आहे. बर्फी सुंदर आहे ना. असा सुगंध येतोय असं मस्तपैकी. ही आमची गँग आहे सगळी गँग आता आतमध्ये आली आहे मस्तपैकी. आणि काही ना काहीतरी घेत आता असं चाललंय. का हो तुम्ही का नाही घेते? का घेत असंच? बघा माणसं एवढी आतुरतेने येतात आणि तुम्ही बसलाय बघा ना. हे बघा ससा बघा आमचा. आम्ही हां पोचला ना आम्ही. हा ससा. हा आमचा काय कासव. आणि हा आमचा आपका गॅजेट काय आहे मामा? कुठे आलं आपण मामा? दत्त मंदिर आलंय नाही काहीतरी नाव. हा काय थांबला नाही आता कुठे बसला नाही का की तुम्ही? म्हणजे बसायचं आहे ना. यांचं अजून मन नाही भरलं त्याशिवाय मन नाही भरलं. सुंदर अशी नदी आहे. म्हणजे सगळेजण इथं पाय धुत आता सध्या तरी. मी पण भावेशांनी चला आलोच आहे पाय धुवायला. बोलत चला पाय तर धुवून घेऊया. आता इकडे बघा बोटी पण आहे तर रायडिंग पण आहे. ही आहे कृष्णा नदी. ही या देवाच्या काठी इथे बांधलेली आहे मंदिराच्या काठी. खूप स्वच्छ पाणी इथे तुम्ही बघू शकता. आणि तुम्ही इथे परत कधी आलात इथे कृपया करून घाण करू नका जसे लोक करतात. बघा आता घाण चालू आहे. माणसं सध्या चालू आहे. खूप चांगलं आहे. तर आमचा हा हिचं नाव काय? अनन्या. हिचं नाव खरं नाव काय तुझं? स्वराली. हिचं नाव काय? अमिषा. तर यांची आम्ही प्राणी संग्रहालयांची नावं ठेवली त्यांची. ते एक कासव आहे, एक ससा आहे, एक डोरेमॉन आहे. हां मानाची नावं ठेवलेत. ही आमच्या अनिकेतची मम्मी. तर भावेश पानकर तुम्ही पुढे जाल तर उपकार करा आमच्यावरती. जय श्री गुरुदेव. जय श्री गुरुदेव. मामी पडायला हळू जावा. सरळ पुढे बघा. हां मामा फोन ठेवावा इथं तरी. जरा फोन खिशात ठेवा आणि गप चालवा. जरा देवाचं नामस्मरण करावं. फोन खिशात ठेवावा. खिशात ठेवा फोन आता. काय काका एकदम मस्त. सगळ्यात पहिले आंघोळ्या काकांनी केली. सकाळी उठून आले आम्ही झोपलोय आणि काका आंघोळीला गेलेत. म्हणजे विचार करा किती जोश. आणि आम्ही बघा आळशी लोक. ये भी आके सो गया था आराम. सबसे पहिले ये सो गया था आके. काकांनी तर काय खतरनाक मस्तपैकी उपमा बनवला मस्तपैकी. या काकांनी पण. काका तर तोंड लपवतोय. का लपवतोय तोंड? चांगले तर दिसतंय तुम्ही. का लपवतोय उगाच? या सगळ्या दोघी लेट. बघू शकता इथं छोटंसं गणपती बाप्पाचं. सगळीकडे गणपती बाप्पाचं असतं. छोटा हनुमानाचं पण मंदिर येते. म्हणजे
कुठलं झाड मला आय गेस नीट माहिती आहे, वडाचं झाड आहे का नाही नाही कुठलं झाड आहे. एक हनुमानाचं मंदिर पण आहे इथे. सुंदर वाटतंय मंदिर, बाप रे बाप, खूप सुंदर वाटते, अतिसुंदर आहे. काय काय क्लास दिसतंय. इकडे तिकडे बरंच काहीतरी कामं चालू आहे. हे हो मस्त आहे लिटरली, खूप सुंदर दिसतंय. तुम्हाला आता काय सुंदर आहे बघा. सेंट्रलचा सर्कल पूर्ण गोल आहे असं हे मंदिर, पूर्ण गोल आहे. या साईडला पण आणि काय कारागिरी आहे बघा. म्हणजे किती क्लीन, किती मेहनत केली याच्यावरती, लिटरली खूप मेहनत केली आहे. म्हणजे कसं वाटलं आतमध्ये? मी म्हणजे प्रत्यक्षात बघितलेलं नक्षीकाम, असं सुंदर नक्षीकाम असणारं हे मंदिर खूप आनंद वाटला. म्हणजे आनंद वाटला. आणि मेन म्हणजे मी फर्स्ट मंदिर असं बघितलं असेल की त्यांच्या पायऱ्यांवर इतकी मस्त नक्षीकाम आहे ना, ते बघून इतका उल्हास. म्हणजे त्या काळी आत्ता सध्याचे जे स्किल आहे त्या वापरून ही अशी नक्षीकाम करता येणार नाही, अशी त्या काळी का मेहनत खूप मेहनत घेतली तेव्हा. आणि ती नक्षीकाम काय बोलताय? 1000 वर्ष झाले मंदिराला. 1000 वर्ष झालेत मंदिराला. बघा काय सुंदर वाटतंय, काय नक्षीकाम केली, काय क्लिअर काम दिसतंय. खूप मेहनत घेतली, खूप खूप जास्त. आणि खरंच लिटरली इथं बघायला आलं वाटतं काय काय हे केलंय. कारण की काय काय माणसांनी जुन्या काळात काहीतरी हे झालेले प्रॉब्लेम्स म्हणून यांनी हे केलेले. बाकी काय कौशिकदा काय सांगतो अजून या बाबतीत? खूप छान वाटलं. ओम नमः शिवाय. खूप आवडलं म्हणजे. फायनली आम्ही आता पोचलोय कन्हेरी मठमध्ये. तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन कसं आहे कसं नाही ते. खूप सुंदर आहे बघा, एंट्रन्स अशी आहे. सुंदर तर खूप आहे, आतमध्ये जाऊन पण खूप काय काय ते पण तुम्हाला दाखवतो. तर बघत राहा. तिकडून एंट्रन्स आहे. एंट्रन्स आला हे असं आहे. इकडे बरंच काय काय, हे इथे असं आहे, हे पुढे असं इथे. खूप सुंदर दिसतंय, लिटरली खूप सुंदर दिसतं. आत्ता आमची एंट्री झाली जस्ट. हे असं खूप सुंदर इकडनं रस्ता असा छोटासा वॉटरफॉल साईड टाईप काहीतरी केलं आहे इथे. बघा सुंदर केलं आहे. इथे जरा समजेल तुम्हाला काय नक्की ते, एवढं पण सगळ्यांना कळतच नक्की काय आहे ते. हे असं इथे आहे, हे असं इथे आहे, असं पाणी आहे, अशुद्ध आहे पाणी खूप, पण काय चांगलं आहे. बरंच काय काय असं झाडं आहेत बरेच सारे की बघू शकता की खूप म्हणजे हे आय गेस कॅक्टसचे असे प्रकार आहेत मला असं वाटतं. बरेच सारे क्रेझी वाटते, क्रेझी सुंदर दिसतं. आणि इथून कुठून काही काय सांगू शकत नाही मी. नो रिस्क नो इश्क, काहीतरी वेगळंच आहे. मी तुम्हाला हे दिसतंय आता दुसरी बघा. वाव, भावेशसारखा दिसतोय आमच्या तो म्हातारा. हा काय बोलतोय का, मला एक चान्स पाहिजे. आता कायसाठी चान्स पाहिजे ते आम्हाला माहिती नाही, पण भारी करतोय, ॲक्टिंग भारी करतोय. चान्स पाहिजे. आलिया भट बघा. कोण आहे? आलिया भट आहे. चला चला चला. तुम्ही शाळेचं नाव काय? अगं काय बोलली, नीट सांग. काय बोलली का शाळेचं नाव सांग तरी. सरकारी हिरिया प्राथमिक कन्नड कन्नड का? ओके ओके, कन्नडा कन्नडा स्कूल से. आमचं ज्ञान संपलं. काकी डायलॉग मस्त होता, पण मला आवडला, पहिल्यांदा आवडला डायलॉग. आर्टिस्टने खूप चांगली मेहनत घेतली लिटरली. आता बघा ते एकदम तसं बेंड झाल्यासारखं आहे. म्हणजे काम खूपचं काम चांगलं आहे. मग असं बोलतो, खूप काम चांगलं आहे लिटरली. आता ही शाळा दाखवली बघा, इथे काम चांगलं केलं आर्टिस्टने. म्हणजे मेहनत खूप केली आहे लिटरली. डिटेलिंग खूप केली, खूप डिटेलिंगमध्ये काम केलं. बापरे, ओरिजिनल घालं वाटतंय यार की सिरियसली. म्हणजे एक तो टच त्यांनी दिला आहे ना, खूप सुंदर दिला. एवढं काय नाही. वाईच्या गावात यू अभी मजा आएगा. बूट बंगल्यात काय मजा नाही आली एवढी, एवढं काय भीती नाही वाटली. आता
आता इथं बघा किती भीती वाटते ते. समोर भूता आणली तर हा, मजा येते. आता काय सांगू. तर आम्ही आलो होतो ज्योतिबाला रात्री आता 9 वाजत. आम्ही आता पोहोचलो ज्योतिबाला. तिथे आता दर्शन घ्यायचं आहे. जे भावेश थांबला, हर्ष थांबला इथे, हा गेंड्या थांबला इकडे. घेणं नाही घेणं. थांबला इथे. बाकी सगळेजण लेडीज लोक टॉयलेटला गेले. काय आतापर्यंतचा व्लॉग सकाळपासूनचा खूप भारी होता. अनएक्सपेक्टेड एक्सपिरियन्स सगळ्या गोष्टींचा. हे पण अनएक्सपेक्टेड दर्शन झालं आज आमच्याकडून. खूप छान आम्ही ठरवलेलं एक, केलं एक. कोणा माहिती आहे आमच्या अंगातले किडे, तर त्यामुळे तेच झालं. आता छान आले झालंय. लेडीज आल्या सगळ्या बघा बघा आरामात येतं तेव्हा चालत कसे येतात Catwalk चालू आहे तेव्हा कॅटवॉक चालू आहे सगळ्यांचा. एक फायनली दर्शन झालं, एकदम व्यवस्थित दर्शन झालं. बघा माझी अवस्था बघून तुम्हाला कळत असेल किती व्यवस्थित दर्शन आलं. खूप व्यवस्थित दर्शन आलं. हे बघा इथं फोटो काढत बसले आता. एकदम व्यवस्थित दर्शन आलं, एकदम व्यवस्थित. काय बोलायला आता, काय बोलायला राहिलंच नाही. एवढं भारी दर्शन झालंय माझं. इकडे बघ दादा फोटो काढायचे. चपला हातात घालते त्याचा फोटो. हात वरती ठेवा. स्टार्ट. नाही तर काय जाणार आहे बरोबरला. परत हा माझ्या आधी ते शिंदे काकी आहेत ना. बोल बोल बोल. हा शिंदे काकी आहेत ना. तू बोल तू बोल. म्हणजे शिंदे का घे बाकी काय बोलू नको. फोन लावलेला आहे. बाबू अरे मी तुला एक पहिला गाडी दिली माझ्याच का वाईट कोण नाही. माझ्या घरात येतात ते त्याच्यामध्ये बँके बनतात. आणि तुझ्या घरातून मी तांडव करते ना बघ. मला इथे 4 माणसं तांडव करून सांगू नको. मी नाही करते. माझा जीव खाता तिथे. तू काय आहे तू कस दवा भी ले लो ना. हाँ दीदी से लिया है थोड़ा ठीक है. फायनली पोहोचलोय आम्ही आता. आम्ही पोहोचलोय आता. आता मी माझ्या जन्मभूमीत पोचलेलो आहे. माझं जीव राहण्याचं कोल्हापूर. आता महालक्ष्मीच्या दर्शनासाठी चाललेलो आहे. आम्ही आज चाललोय महालक्ष्मीला. पोहोचलोय आता. जायचं, दर्शन करायचं व्यवस्थित आणि यायचं. काल पण जेजूचं दर्शन मस्त झालं, तसं आज पण याचं झालं. खूप बरं वाटलं. तुम्हाला दाखव. तो उत्तर दरवाजाला पोहोचले का बघा. दरवाजा 2. गर्दी आम्ही सगळे आलेले आहेत आता. हे घेतलंय आता. परत हे देवीला चढवायचं आता.
बघा हे इथं असे बसलेत पुढे. आम्हाला असं मागं टोकावरती बसवलंय. मामा इथं बसलाय, मामी इथे बसली आहे, हा कौशिकदा इथं बसलाय. बघ मला असं इथं बसवलं आणि इथं खूप चपला येतात कोल्हापूर. टिपटॉप नाव आहे त्याचं. सुंदर चप्पल, एकदम सुंदर चप्पल. बसला की काना खाली फुटणार थोबाड एवढं जोरात दादा. कुठे बसले भाऊ? बाळू मामा बघू शकता. आत्मापुरा आमचा यश, सॉरी हर्ष. गावातच घोटाळा आहे. हा तर इथे असं आलोय. दादा आमचा भोंगा नुसता भोंगा करणारा भोंगा नुसता भोंगा करतो. तोंडाची खीर खीर खीर. शांत बसवतो नाही आम्हाला. तर आम्ही बसवतो, तुम्हाला दाखवतो पुढे जाऊन काय कसं काय येते. तर बघत राहा. इकडे इकडे असं बोल. हे सुंदरी दादा मग मजा बोल. एक सुंदर काकी. आम्ही आता इथे पोहोचलोय. ते भाव नाही. हा युट्यूबर आहे, खूप चांगला युट्यूबर आहे तो. आणि काय लोक काय करतात, सीरियल पण व्हिडिओ टाकतो. लोक पाणी भरत असणार, हा व्हिडिओ काढतो, युट्यूबवर टाकतो. आता हे बघा माझी व्हिडिओ बनवतोय. मलाच काय कामं नाहीत की याची व्हिडिओ काढत बसतो. मला खरंच काय कामं नाही, याची व्हिडिओ काढत बसतो. कुठे यायचं होतं मला? बाळूमामाचे दर्शन घ्यायला मग काय बाळू मामानीच बोलवलं डायरेक्ट. मला बाळूमाने बोलवलं. झालं दर्शन? बाळूमाने साथ दिली मला खुश? इथपर्यंत. खुश खुश. बस. आणि बाळूमाने मला अजून तिथं बोलवलं, तिथे मला जायचं आहे. खुश. खुश. चला या करून या. बाळूमामाने मला घरापासून मला व्यवस्थित आणलं. हा चला कोणता त्रास नाही. चालेल. होतंय का तुझ्याकडून? आमचा स्लो आहे भावेश, खूप स्लो आहे भावेश आमचा. एवढा स्लो आहे भावेश काय बोलायला नको. हे इथे अगरबत्ती द्यायची. हां हे हळदीचं जे पॅकेट आहे हां थोडं फोडायचं. हां द्यायची हां आणि हळदीचं ठेवून द्यायचे बाई. हां पुढे सांग. नंतर ही साखर असते हम्म. ती मामांना गोड असं काहीतरी देतो आपण. हां ते चिकन करून पिशवी टाकायची हां आणि आता थोडंसं खायचं. हां तुला पण देतो. हां 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 आणि नारळ. नारळ तरी वाढवायला द्यायचा आणि कापूर येते, कापूरची वेळी द्यायची. हां आता बोला. आता नारळ हम्म. ते देवाला जायचा वाढवायला, हा. वाढवून देतील आपल्याला. हां त्यांच्याकडे दाखव. हा आपला नारळ वाढवून आला. त्याचं पाणी आता आपण प्रसाद म्हणून पियायचं. तू पण पी. आहे का पाणी? घेऊन टाक बाकीचं. काहीच गर्दी नाही, काहीच नाही. 0% गर्दी, शून्य गर्दी आहे. बघू शकता काहीच गर्दी नाही. याच फक्त आल्यात पुढे पुढे, या पुढे पुढे आल्यात, या आल्यात, या आल्यात, या आल्यात, हे या आल्यात, हे बारका चिल्लू पिल्लू आलं, हे आलेत आणि मी आलो. बाकी कोणच नाही आलं. बाकी कोणच नाही आलं. आणि पटापट आले, पटापट दर्शन करायचं, पटापट झटपट पटापट दाखव. गोष्ट असं नाही की पहिल्या पिकनिकला गेले नाही, बऱ्याचदा पिकनिक झालेली माझी. माझ्या दादाबरोबर पहिल्यांदा पिकनिकला आले. त्यांनी माझ्या मुलगा यांच्या व्हॅनमध्ये असतो, म्हणजे याला आहे स्कूलला, म्हणून ते स्टेटसवर टाकल्यामुळे माहीत पडलं की या सगळ्या गोष्टी आहेत. यातले बरेच ठिकाण असे होते की मला ते करायचे होते. त्यांना मी फर्स्ट विचारलं की असं जायचं, मला बोलले आहे सीट इथे, तुमचं बुक करतो म्हणून वगैरे. त्यांनी केलं बुक वगैरे, ॲडव्हान्स पेमेंट पण झालं, सगळ्या गोष्टी. पहिल्या दिवस 25 तारखेपासून 28 तारखेपर्यंत म्हणजे त्यांनी सगळ्या गोष्टीला खूप चांगले एफर्ट्स घेतले. आयोजक म्हणून ते उत्तम आहे तिथे. त्याबरोबर जे बाकीचे सगळे त्यांच्याबरोबर होते, सहकार्य केलं सगळ्यांनी वगैरे, किंवा जे आपण आपले सगळे पिकनिकचा एन्जॉय. आणि आम्ही जी पूजा आमच्यासाठी प्रार्थना केली ती आमच्या साहेबांसाठी पण प्रार्थना आहे का असंच आम्हाला म्हणजे साहेबांना यश येऊ दे आणि आम्हाला दरवर्षी असं
एन्जॉय कर, हे आम्ही त्यांना पण सांगितलं असं म्हणजे. माझा हा पहिलाच अनुभव आहे आणि मग तो खूप एन्जॉय केला आणि त्याचं जास्त क्रेडिट माझ्या मैत्रिणीला जातं. आणि तिच्या पण येऊ शकले बस. आणि खूप छान. चालते, रडू नका एवढं भावुक होऊ नका. पण त्यांना जी साथ देणारे जे आहेत कौशिकचे तर आभारच आहेत. ते नेहमी त्यांच्या बरोबर असतात. त्यांचे नियोजन वगैरे ते ओकेच आहे, त्याच्याबद्दल प्रश्नच नाहीये. पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणारे हे माझे भाचे. माझा एक भाचा आला नाही त्याचं मला खूप खूप दुःख आहे, कारण तो असता तर तो आणि ह्यांच्यापेक्षा खूप मजा केली असती. माझ्या ओळखीचे नसताना खूप काळजी घेतली. एवढा आनंद झालाय ना, म्हणजे काय बोलू काय असं झालं. सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. काय माझ्याकडनं चुकीचं घडलं असेल, कोणाचं मन दुखावलं असेल तर मला माफ करा. आणि अशीच म्हणजे मी कधी तर तुमचे ठरलं आमच्याकडनं शक्य झालं तिघींकडनं, म्हणजे एकी समज आम्ही तिघी पण तयार असतो तर आम्ही नक्कीच येऊ. म्हणजे असं मी कधी आई ठरवा घेतलं नव्हतं. आणि थँक्यू. नमस्कार. कारण हे मी सहलीला आलो, माझ्या भाजी मुलं कोण अपर्णा चव्हाण, तिकडचा निकिता चव्हाण. तिने मला मामा सहलीला जायचं बोललो ठीक आहे. बोललो कारण मी माझं घराचं काम चालू असताना मी आलो. क्या बात आहे. वा 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 वा. ते सांगितलं मी बाहेर जातो 4 दिवसा पिकनिकसाठी, माझं आल्यानंतर काम चालू कर परत. ठीक आहे म्हणाला. पण मला एवढं बरं वाटलं, अशी मी मजा कधीच केलेली नाही मी. छान वाटलं. आणि बाकी पहिलं ड्रायव्हर, नंतर आम्हाला जेवण देणारे आमचे 2 भाऊ आमचे, त्यांना पण धन्यवाद. सर्वांना धन्यवाद. जोरदार टाळी. थँक्यू. ओके, बोल सॉरी बोल. अभिमाने त्रास दिलेला त्याला माहिती नाही त्रास दिला तो, सॉरी बोला मागातून देतो. त्याला त्याबद्दल अभिमान मी त्रास दिलाय. देव सॉरी बोल. सगळ्यांना सॉरी बोल. सगळ्यांना सॉरी. अरे वा. तर आपला हा व्लॉग इथे संपतोय. आपली 4 दिवसांचा प्रवास तुम्हाला कसा वाटला सगळ्यांना? सगळ्यांनी एन्जॉय केलं? खूप एन्जॉय केलं? सगळ्यांना बरं वाटलं सगळ्यांना? तर माझ्या यूट्यूबचं चॅनल तुम्हाला सगळ्यांना आता सांगतो. माझ्या चॅनलचं नाव आहे मी पुन्हा येईन. काय? तर प्लीज सगळ्यांनी बघा, सगळ्यांनी सपोर्ट करा चॅनलला. सगळ्यांना दाखवणार आहे मी. ओके, थँक्यू सो मच. चला, पालवी ट्रॅव्हलच्या नावानं हिप हिप.